मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी, जरांगे भुजबळांनाही बोलवावं, बैठकीत एकवाक्यता ठेवण्यास आमचं सहकार्य, शरद पवारांची भूमिका. आरक्षणाबाबत शरद पवारांशी माझी चर्चा, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जे करता येईल ते करणार, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. 50% आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे, केंद्रानं भूमिका घेतली तर आमची समन्वयाची भूमिका, शरद पवारांकडून स्पष्ट. पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य दुर्लक्ष करण्यासारखं नाही, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांचे संकेत, ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान. आज राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधी मनसे आक्रमक, विदर्भ दौऱ्यात ताफा अडवल्यास तिथेच चोप देणार, मनसैनिकांचा इशारा. कारण नसताना राज ठाकरेंनी 2 ते 3 वेळा माझं नाव का घेतलं माहिती नाही, मी त्या रस्त्यानं कधी जात नाही, महाराष्ट्र मलाही थोडाफार कळतो, शरद पवारांची टीका. बाळासाहेबांच्या मुलाला काय धमक्या देताय, अब्दालीला धमक्या द्या, 3 महिन्यांनंतर आमचं सरकार आल्यावर बघून घेऊ, संजय राऊतांचं राज ठाकरेंना आव्हान. महाविकास आघाडीच्या काळात मला अडकवण्याचा प्रयत्न, योग्य वेळी मी सविस्तर बोलणार, परमवीर सिंह यांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री शिंदेंचेही आरोप. वक्फ बोर्डावरून मातोश्री बाहेर आंदोलन करणारे सुपारीबाज मुख्यमंत्री शिंदेंचे, अकबर सय्यद, सलमान शेख कुणासोबत आहेत ते बघा, फोटो दाखवत संजय राऊतांचा शिंदेंवर आरोप. माझे फोटो अनेकांसोबत, राऊत फोटो दाखवून विषय बदलतायत, ठाकरे गटाला मतदान केलं मग भेटायला जाऊ शकत नाही का, फोटो दाखवत अकबर सय्यद यांचा सवाल. आशीर्वाद दिला नाही तर खात्यातून 1,500 रुपये परत घेणार, अमरावतीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात वक्तव्य. जीवाला धोका असल्याचं सहकार्यांनी सांगितलं, पण बहिणींच्या राखीचं सुरक्षा कवच माझी रक्षा करेल, बहिणींचे आशीर्वाद असेपर्यंत काहीही होणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य. निळं जॅकेट घातलं म्हणून महिला तुमच्याकडे आकर्षित होतील का, अजित पवारांच्या पिंक जॅकेटवरून शरद पवारांचा टोला. महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित, 20 ऑगस्टला अंबाबाईचं दर्शन घेऊन तिन्ही पक्षांचे प्रमुख फॉर्म्युलाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता, उदय सामंत यांची माहिती.